नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचा जो GR आहे तो प्रसिद्ध झालेला आहे का, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण पाहत आहात योजनाकार यूट्यूब चॅनल. आपल्या योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये मिळतात, जे वार्षिक 6000 रुपये इतके आहेत. हे पैसे दरवर्षी महिन्याद्वारे भेटत असतात आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हे जो 20वा हप्ता आहे तो आता जमा होणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला हे काम केल्यासुद्धा हे हप्ता मिळणारच नाही, तर तुम्हाला आता EKYC ही अनिवार्य केली आहे. इथे सुद्धा देण्यात आले प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना EKYC. हप्ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना EKYC पूर्ण करावी लागेल. त्यांच्या अधिकृत वेबसाईटनुसार pmkisan.gov इन या अधिकृत वेबसाईटला आपण भेट द्यायची आहे. भेट दिल्याच्या नंतर आपण EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता मित्रांनो. तसेच आता तत्कालीन जे अर्थमंत्री होते 2019चे पियुष जे होते अर्थमंत्री जे होते त्या 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी ही योजना निर्माण केली, ती म्हणजे PM किसान योजना. आणि अखेर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे आहेत, या हप्ता जो आहे तो आता वितरणाच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. एकंदरीत GR जो आहे तो अद्यापही प्रसिद्ध झालेला नाही, पण एक शक्यता म्हणजे आता 20वा हप्ता हा भेटणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला अद्यापही तुम्ही जर PM किसान योजनेची EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्ही पूर्ण करून घ्या. आपण प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचे लाभधारी असाल तर मित्रांनो, ही कामे करणे गरजेचं आहे. ही कामे पूर्ण करा. तसंच शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल तर काढून घ्या आणि आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.